नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी, बघा, नवरात्रीचे 9 दिवस संपले की दसरा येतो. नवरात्रीपासून ते दसऱ्यापर्यंत हे 10 दिवस माता लक्ष्मीच्या पूजनासाठी, घरात माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. आपल्यापैकी असंख्य लोक या दिवसांत व्रत धरतात, उपवास करतात आणि अखंड पूजा पाठ करतात. जेव्हा मनापासून आपण माता लक्ष्मीचं करतो तेव्हा आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असावी आणि तिची काहीतरी प्रचिती आपल्याला नक्की यावी. असंच मला सुद्धा या नवरात्रीत वाटत होतं. मी सुद्धा माता लक्ष्मीचे अखंड 9 दिवस व्रत धरले होते. अखंड दीपव्रत, कळस्थापना, दुर्गा सप्तशती पारायण आणि कुंकुमार्चन ह्या माझ्या सेवा मी करत होते. ह्या सगळ्या सेवा सुरू असताना मला एकच वाटत होते की देवीने आपल्यावरती कायम तिची कृपा ठेवावी. माता लक्ष्मीने या नवरात्रीत मला काहीतरी प्रचिती द्यावी. पहिल्याच दिवशी देवीची ओटी भरण्याचा योग आला. खरं तर सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझे पूजापाठ पारायण सुरू होती. तितक्यातच माझ्या शेजारी राहणाऱ्या कमल काकूंनी मला आवाज दिला, दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आम्ही चाललो, तर येतेस का? त्या सगळ्या बायका आमच्या शेजारी असणाऱ्या नवरात्र उत्सवात चालल्या होत्या. खरं तर पहिल्याच दिवशी दुर्गादेवीचं दर्शन घेण्याची आणि तिची ओटी भरण्याची माझी खूप इच्छा होती. मग मी त्यांच्यासोबत गेली, देवीची ओटी भरली आणि मग सगळ्याच जणी आम्ही दर्शन घेऊन घरी आलो. दुसरा दिवसही पूर्णपणे माझा पूजेमध्ये निघून गेला. मात्र तिसऱ्या दिवशी माझ्या जाऊबाईंचा मला फोन आला. प्रत्येक वर्षी आम्ही 15 महिला नवदेवींच्या दर्शनासाठी महालक्ष्मी सफाळे या ठिकाणी जात असतो. मात्र यावर्षी पाऊस खूप असल्याने जायचं की नाही हे आमचं फिक्स नव्हतं. जेव्हा सगळ्या महिलांनी होकार दिला तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्स एजंटला फोन केला. मात्र सगळ्यांचेच बुकिंग आधीच होते, त्यामुळे कुठलीच ट्रॅव्हल्स आम्हाला अवेलेबल होत नव्हती. आता काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी स्वतः 20 ट्रॅव्हल्सवाल्यांना फोन केला, पण कुणीच काही रिस्पॉन्स दिला नाही. सकाळपासून खरं तर त्या दिवशी मी त्या एकाच गोष्टीच्या मागे लागलेले. संध्याकाळी कंटाळले, तो विषयच मी सोडून दिला. रात्री 7ला माझ्या देवीची आरती झाली, नैवेद्य ठेवला आणि मी थोडीशी देवीसमोर चिडली. तुझी यावर्षी इच्छाच नव्हती ना? तुझ्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. तू बोलावलंसच नव्हतं. मला यायचं होतं, मला तुझी ओटी भरायची होती, पण कदाचित तुझी यावेळेस इच्छाच नसावी. खरं तर मी देवीशी थोडंसं भांडतच होते. मात्र तितक्यातच माझ्या मोबाईलची रिंग वाजली आणि मग माझ्या मिस्टरांनी फोन घेतला. तर तो फोन त्या ट्रॅव्हल्सवाल्यांचा होता आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या म्हणजे 4थ्या माळीवरती ज्या बायकांची आम्ही बुकिंग घेतली होती ती अचानक कॅन्सल झाली. त्यामुळे जर जायचं असेल तर उद्या आम्ही रेडी आहेत, असं त्या ट्रॅव्हल्सवाल्याने सांगितलं. मग मला खूप आनंद झाला. मी क्षणातच त्याला होकार दिला. देवीला म्हटलं, देवी थोडीशी काय रागावली, खरंच तू तर माझी इच्छा पूर्ण केली. मनात खूप आनंद होता. मग बाकीच्या सगळ्या बायकांना सांगितलं. मग अगदी एका रात्रीमध्ये आमची तयारी झाली. मग त्या 4थ्या माळीवर सकाळी 6 वाजता आम्ही घरातून दर्शनासाठी निघालो. अत्यंत छान पद्धतीने नवदेव्यांच्या ओट्या आम्ही भरल्या. छान दर्शन झालं. रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी पंचमी होती, ज्याला आपण फुलोरा असे म्हणतो. त्या दिवशी सुद्धा घरात पूजेचीच लगबग सुरू होती. खरं तर यावर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून माझं असं चाललेलं की यावर्षी आपण कन्यापूजन करायचं नाही. कारण मी आता तालुक्याच्या ठिकाणी राहते आणि इथे कुठेही लहान मुली नाहीत. मग कन्यापूजन करत असताना आपण कुणाला बोलवायचं, कुठे जायचं, लहान मुली कुठे शोधायच्या, हा खूप मोठा प्रश्न माझ्या समोर होता. मग मी विचार केलेला की आपल्याच घरात आपलीच एक लहान मुलगी आहे, आपण तिलाच पूजूयात आणि तिचेच आशीर्वाद घेऊयात. त्यामुळे कन्यापूजनाचं जे काही होतं ते सुद्धा मी यावर्षी डोक्यातून काढून टाकलेलं.
पण तुम्हाला सांगते, त्या पंचमीच्या दिवशी अगदी अचानक आमच्या घरामध्ये माझ्या मुलीच्याच काही मैत्रिणी ह्या खेळण्यासाठी आल्या. खरं तर इतक्या महिन्यात आमच्या घरात कुठलंही लहान बाळ आलं नाही, पण या पंचमी तिथीला या 5 मुली आपल्या घरात. काहीतरी देवीचा चमत्कार. मग मी त्या पंचमीलाच त्या 5ही मुलींना कन्यापूजन केले. शेवटी मनात असणारी माझी ती इच्छा देवीने पूर्ण करून घेतली. खरं तर या नवरात्रीमध्ये मी जवळपास 20 ते 22 जणांच्या ओट्या भरल्या. पण माझी मनापासून खूप इच्छा होती की आपलीही कुणीतरी ओटी भरावी. कमीत कमी कुणीतरी आपल्याला हळदी कुंकू तरी लावावं. बघता बघता अष्टमी आली. नवरात्रीची ती 9वी माळ होती. मी दुर्गा सप्तशती पारायण करत होती. खरं तर शेवटचे अध्याय माझे बाकी होते, कारण त्या दिवशी त्या पारायणाचे माझे उद्यापन होते. अध्याय वाचून झाले आणि त्याच्या काही वेळात मी होम करणार होते, त्याच्या तयारीलाच लागले होते. तितक्यातच दाराची बेल वाजली. या वेळात कोण आलं म्हणून मी दरवाजा उघडला तर एक जोगतीन माझ्या समोर उभी होती. माझ्याकडनं जोगवा मागत होती. उद्यापनाच्या दिवशी जोगतीन आली म्हणून मला खूप आनंद झाला. मी पटकन घरात जाऊन तांदूळ आणले आणि तिच्या ओंजळीत टाकले. तिने ते तांदूळ घेतले. मी तिच्या हातावरती मिठाई सुद्धा दिली आणि तिच्या पायासुद्धा पडले. सोबत मी तिला 21 रुपये सुद्धा दिले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. अगदी हसत असणारा तिचा चेहरा. बोलू लागला. त्या मला म्हणाल्या, मला जरा हळदी कुंकवाचा करंडा देतेस का? मग मी देवघराच्या समोर असणारं हळदी कुंकू तिला आणून दिलं. तिने तिच्या झोळीमध्ये असणारा एक ब्लाऊज पीस काढला. हळदी कुंकू माझ्या कपाळाला लावलं आणि जे ब्लाऊज पीस होतं ते तिने माझ्या ओंजळीत टाकलं. चक्क त्या जोगतिनीने माझी ओटीच भरली. मी म्हटलं की नको मला ब्लाऊज पीस, माझ्याकडे आहेत, तुम्हाला ठेवा. पण ती मला म्हणाली, सवासीन वानाला कधीच नाही म्हणायचं नाही. मग मी ते ब्लाऊज पीस घेतलं आणि ती निघून गेली. माझं होम झालं, सगळं काही पूर्ण झालं. त्यानंतर मी माझ्या शेजारच्या ताईंना विचारलं की ताई, आज त्या जोगतीन काकू आलेल्या, त्या किती छान होत्या, त्यांनी मला ब्लाऊज पीस दिला. पण त्या म्हणाल्या की माझ्या इथे कुठलीही जोगतीन आली नाही. मग माझ्या समोर राहणाऱ्या सुशीला काकू आहेत, मी त्यांनाही विचारलं, पण त्या म्हणाल्या की इथेही कोणी जोगतीन आली नाही. त्यानंतर मी खालच्या विंगमध्ये, बाजूच्या अपार्टमेंटमध्ये सगळ्यांनाच विचारलं, पण ती जोगतीन माझ्या फ्लॅटशिवाय कुठेच गेली नाही. मग मला प्रश्न पडला की ती आपल्याच घरामध्ये किंवा आपल्याच फ्लॅटमध्ये का आली असावी. खूप विचार केल्यानंतर मनात आलं की पहिल्या दिवसापासून मी देवीला सांगत होते की माझीसुद्धा कोणीतरी ओटी भरावी असा मी हट्ट तिच्याकडे लावलेला. कदाचित देवीचं ते स्वरूप माझ्या दारात आलं असावं आणि तीच देवी माझी ओटी भरून गेली असावी. खरंच माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण जो मी कधीच विसरू शकणार नाही. साक्षात माझी ओटी भरण्यासाठी देवीच माझ्या दारात आली, ही प्रचिती मी 7 जन्मात विसरू शकणार नाही. खरंच या नवरात्रीतील ही सर्वात मोठी प्रचिती आणि हा सर्वात मोठा माझा अनुभव. आपण जेव्हा मनापासून श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि भक्ती करतो, तेव्हा त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळतं. याचं प्रत्यय मला या नवरात्रीत आलं. तुम्हाला माझा आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.